एंडिंग पर्यंत हातामध्ये पैसे राहत नाही. घर खर्च जर नियंत्रणामध्ये ठेवलं ना, तर बचत सुद्धा नियंत्रणामध्ये येतं आपलं. ते बाहेरचं बघतायत, तर मला घरातलं बघायला पाहिजे. आपल्याकडे पैसा आहे म्हणजे हे घेतलं, पैसा आहे तर ते घेतलं. जास्त गरजेचं काय आलं घरामध्ये? आता श्री स्वामी समर्थ. तर मी मंजुळा तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुमचा आजचा दिवस सुख, शांती, समाधान आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. तर एका ताईंची कमेंट होती, की ताई घर खर्चावरती व्हिडिओ बनवा. तर तोच व्हिडिओ मी घेऊन आले. तर घर खर्च म्हणजे काय? आता घर खर्च म्हणजे नुसता घरामध्येच खर्च करायचा हे असतं? नाही. घर खर्च आहे ना, हे आपल्या दोघांवरती नवरा-बायकोवरती आहे, की कसा घर खर्च चालवायचा, कसा घर खर्च करायचा आणि कसा बचत करायचा, हे आपल्या दोघांवरती आहे. आपण एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही घर खर्चाचा. त्यामुळे आपल्याला दोघांना पण ठरवायला पाहिजे, की ते काय करणार आणि आपण काय करणार. कारण त्यांनी पण सांभाळायला पाहिजे आणि आपण सुद्धा सांभाळायला पाहिजे. ते बाहेरचं बघतायत, तर आपण घरातलं बघायला पाहिजे. असं आहे. घर खर्च नुसतं पैसे आपल्या हातामध्ये आलं आणि लगेचच आपण दुसऱ्या दिवशी खर्च केलं, तर हे करून चालत नाही. पैसे साठवणं, बचत करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. हे आपल्या दोघांवरतीच आहे. आपल्याकडे महिन्याच्या महिन्याला पगार इन्कम जी काही येते, ती नुसतं आपण जर उडवत राहिलो, तर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाही. घर खर्च करायचं म्हणजे दोघांना सांभाळून करायला लागतं. जे की ते काय करणार आहेत, मी काय करणार आहे, ते बाहेरचं बघतायत, तर मला घरातलं बघायला पाहिजे. आता ते बाहेरचं बघणार तर त्यांना बघू दे, पण मी घरामध्ये काय खर्च करणार? तर मी ठरवलं की मी ₹10,000 करणार, मी 15,000 करणार, मी 20,000 करणार. असं करून चालेल? नाही. असं नाही करून चालत. आपल्याला एक आकडा ठरवावा लागतं. घर खर्चासाठी एक आकडा तयार करावाच लागतं. तो जर तुम्ही आकडा तयार केलात ना, तर आपला बजेट सुद्धा तेवढंच येतं. आपण जर ठरवलं ना, आता ह्या महिन्यात आपण एवढ्या हजाराचं सामान घेतलेलं आहे. पुढच्या महिन्यात त्याच्यापेक्षा जास्त हजाराचं सामान घेणार. तर असं केलं ना, तर आपलं पूर्ण बजेट हलतं. म्हणजे आपल्याला जे पैसे साठवायचे असतात ना, ते साठत नाही. बचत होत नाही. खर्च म्हटल्याच्या नंतर नुसता घर खर्चावरती पैसे उधळून चालत नाही. आपल्याला बचत पण तेवढीच करायची असते. त्यामुळे घर खर्च म्हणजे आपला एक आकडा तयार करायचा. त्या आकड्यानुसार आपण चालायचं. तर मी 6,000 बाजूला काढते. त्याच्यामध्येच मला घर खर्च चालवायचा असतो आणि महिन्याच्या सुरुवातीला ते एंडिंगपर्यंत माझ्या हातामध्ये पैसे राहायला पाहिजेत असा मी खर्च करते. माझाच घर खर्च कसा करते ते मी सांगते. मी जास्त दुसरं काही सांगणार नाही. खरं तेच सांगेन. मी मी कशाप्रकारे माझं घर चालवते तेच मी सांगणार. कारण की आपली काही जास्त इन्कम नाही. त्यामुळे मला जेवढ्याच तेवढं घेता येईल तेवढंच मी घेते. आता मला जास्त घरामध्ये काय गरजेचं वाटतं? जास्त काय गरजेचं वाटतं? ते म्हणजे किराणा माल. किराणा माल हा आपल्या घरामध्ये महिन्याच्या महिन्याला घरामध्ये आलेला असायलाच पाहिजे. एखाद्या वेळेस आपल्या हातामध्ये पैसे जर नसतील, तर किराणा मालामध्ये आपण जे काही कडधान्य भरतो, ते आपल्याला खूप कामाला येतात. त्यामुळे घर खर्चामध्ये आपल्याला किराणा माल हा खूप महत्वाचा आहे. तर किराणा माल हा भरायला पाहिजे. आपण किराणा माल भरतो ना, त्याचा सुद्धा एक आकडा तयार करायला पाहिजे. एवढ्या-एवढ्यामध्ये आपला किराणा माल घरामध्ये आला पाहिजे. जास्त खर्च त्याच्यावरती म्हणजे आपण जास्त आता माझा 6,000 चा मी आकडा तयार केलाय. तर 3,500 चं माझं सामान यायला पाहिजे. तर 3,500 मध्ये मी सगळं काही आणते. मला जे महत्वाचं आहे ना, ते मी पहिलं घेणार आणि जे मला नाही महत्वाचं ना, ते मी घेत पण नाही. जे महत्वाचं जास्त करून कसं आपल्याला तेल लागतं, साखर लागतं, डाळी लागतात, कडधान्य लागतात. जे आपल्याला कडधान्य आवडतात तेच घ्यायचे. नाही आवडत ते नाही घ्यायचं. उगीच वेस्ट करायला आपण सामान घ्यायचंच नाही. आणि आपल्याला साबण लागतं, शॅम्पू लागतं, तेल लागतं, हे सगळं महत्वाचं आहे. तर ते महिन्याच्या महिन्याला घरामध्ये असलं ना, की घर कसं भरलेलं वाटतं. आणि तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीसाठी दुकानामध्ये जाल, आज हे घ्यायचंय, आज ते घ्यायचंय, असं जर केलात ना, तर तुमच्या हातामध्ये एकही रुपया राहणार नाही. आणि ह्याच्याने दुप्पट खर्च होतं. आणि किराणा माल जर आपण महिन्याच्या महिन्याला भरला ना, तर तेवढा खर्च होत नाही. आपले दुप्पट पैसे जात नाही. घर खर्च म्हटलं, की नुसता घरावरतीच खर्च करायचा. हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, आज काय ते घ्यायचंय असं करून चालत नाही. महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपल्या हातामध्ये पैसे राहायला पाहिजे असं करायचं. घर खर्चामध्येच पैसे सगळे वेस्ट करायचे नसतात.
आता घरामध्ये जर इतर दुसरी पण कामं असतात त्यासाठी सुद्धा पैसे साठवावे लागतात. कोणाचं देणं असतं, कोणी लोन वगैरे घेतं, नाहीतर अजून काही गाडीचा हप्ता किंवा अजून दुसरं काही असं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा ते पैसे जायला पाहिजेत. त्याप्रमाणे आपलं घर चालायला पाहिजे. मला असं वाटतं. नुसता घर खर्चावरती पैसे खर्च करून चालत नाही. आपल्या हातामध्ये सुद्धा तेवढेच राहायला पाहिजेत. आपण घरामध्ये आता मी 3,500 चं सामान भरते घरामध्ये. 3,500 मध्ये माझं सगळं सामान यायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त वरती खर्च व्हायला नको. 3,500 मध्ये मी सगळं आणते. सगळं म्हणजे सगळं आणते. जेवढं मला पाहिजे ते मी जास्त घेते. जे नाही पाहिजे, जे कमी वापरते ते मी कमी-कमी घेते. सुरुवातीला हातामध्ये पैसे येतात, तेव्हा मी खर्च करत नाही. कारण थोडे आपल्याला ते पैसे असतात ना, ते बघायचे पण असतात. त्यामुळे मी सुरुवातीला पैसे खर्च करत नाही. तेव्हा असं वाटतं, की आपल्याकडे पैसे आहेत, तर मी सुरुवातीला खर्च करत नाही. मी 10 किंवा 15 तारखेलाच किराणा माल आणायला जाते. त्याच्यानंतरच माझी खर्चाची सुरुवात होते. तर माझा आकडा आहे 6,000 चा. मी 6,000 मध्ये 3,500 चा मी किराणा माल घेते. त्याच्यानंतर 2,500 राहतात. त्या 2,500 राहतात त्याच्यामध्ये मी भाजीपाला घेते. भाजीपाल्यासाठी मी भाजीपाल्याचा पण एक माझा नियमच आहे. भाजीपाला मी घ्यायला जाते ना, 8 दिवसाचा मी एकदाच घेऊन येणार. सारखं-सारखं जायला नको. त्यामुळे 8 दिवसाचा घेऊन आली ना, का मग 8 दिवस आपल्याला काही खर्च होत नाही. ₹1 सुद्धा जाणार नाही 8 दिवस. कारण आपला किराणा माल तर घरात असतंच आणि 8 दिवसाची आपण भाजी आणली ना, तर मध्ये ₹1 सुद्धा खर्च करायला होत नाही. करून बघा तुम्ही. नक्कीच तुम्हाला पण फरक पडेल. 8 दिवसाचा घेतलात ना, तर ₹1 सुद्धा मध्येच खर्च होत नाही. त्यामुळे मी 8 दिवसाची एकदाच भाजीपाला घेते. त्याच्यानंतर किराणा माल भरायला जाते वेळी आधी काय-काय सामान आहे हे बघायचं. त्याच्यानंतर किराणा माल आणायला जायचा. कारण की जर आपण डायरेक्टच किराणा माल आणायला गेलो ना, तर घरामध्ये काय आहे ते बघितलंच नाही, तर परत तेच जास्तच येणार सामान. त्यामुळे आधी जे किराणा माल भरतेवेळी घरामध्ये लक्ष टाकायचं. त्याच्यानंतर किराणा माल आणायला जायचा. म्हणजे कसं आपलं जर थोडंसं सामान असेल, तर आपण घ्यायला जाऊ ना, तर ते थोडं घेऊ शकतो. असं एकदम जास्त घेऊ शकत नाही. त्यामुळे किराणा माल घेतेवेळी पहिलं घरामध्ये लक्ष टाकायचं, त्याच्यानंतर बाहेर पडायचं. आता मी किराणा मालामध्ये काय-काय घेते ते मी तुम्हाला सांगते. आता ही मसूरची डाळ. मसूरची डाळ मला 1.5 किलो लागते. मी 1.5 किलो मसूरची डाळ घेते. कारण की हीच माझ्या घरामध्ये खातात. त्यामुळे ही मी 1.5 किलो घेते. जास्त डाळी दुसऱ्या खात नाही. ही माझ्या मुलाला, माझ्या मिस्टरांना आणि आम्हाला सगळ्यांना ही आवडतं. तर ही डाळ मी 1.5 किलो घेते. परत वाटाणे. वाटाणे माझ्या मुलाला लागतातच. सफेद वाटाणे. कारण की ह्याच्यामध्ये पाणीपुरी वगैरे बनवते तर त्यासाठी रगडा पॅटीससाठी हे लागतातच. रगडा वगैरे बनवायला. तर वाटाणे, सफेद वाटाणे नेहमी माझ्या किराणा मालामध्ये अर्धा किलो असतातच. आणि चवळी. चवळी मी पाव किलोच भरते. कारण की जास्त खात नाही. त्यामुळे चवळी पाव किलो भरते. मूग पाव किलो भरते. परत मटकी पाव किलो भरते. मूग पाव किलो आहेत. शेंगदाणे भरते कारण उपवास वगैरे केव्हाही कधी येतं त्यामुळे उपवासाचं हे असतं साबुदाणे आणि शेंगदाणे. शेंगदाणे लागतात कधी-कधी अशी गुजराती डाळ वगैरे बनवली तर मला शेंगदाणे सुद्धा लागतात. तर त्यामुळे शेंगदाणे सुद्धा घेऊन येते मी. त्यानंतर लाल चणा. लाल चणा मी ह्यावेळेस अर्धा किलो भरलाय. कारण की गेल्या वेळेस माझा संपलेला त्यामुळे अर्धा किलो भरला. माझ्या गेल्या वेळेचं सामान जर संपला असेल ना, तर ह्या महिन्यात मी तो थोडा जास्त घेते. आणि जर गेल्या महिन्यास माझं तोच सामान थोडंसं राहिलेलं आहे, तर आता मी ह्या महिन्यामध्ये थोडंसं ते कमी घेणार. माझं असं चालतं. त्यामुळेच माझं 6,000 मध्ये 3,500 मध्ये माझा घर खर्च होऊन जातं त्याच्यात. चहा पावडर तर लागते. चहा पावडर महिन्याच्या महिन्यालाच आणते. कारण की कोणीही पाहुणा-रावणा येतं ना आपल्याला चहा लागते. तर चहा पावडर माझी नेहमीचीच असते. दर महिन्याला मी ही पाव किलो बस होते. जास्त काही लागत नाही. सकाळ आणि संध्याकाळलाच असते. त्यामुळे पाव किलो चहा पावडर बस होते मला महिन्याला. त्याच्यानंतर साखर. साखर ही मला 5 किलो लागते. कारण की कधी आपण काही असं गोड वगैरे बनवायला गेलं तर साखर ही लागतच. त्यामुळे साखर मी 5 किलो घेते. त्याच्यानंतर तूर डाळ. तूर डाळ आहे ना मी पाव किलोच घेते. ह्यावेळेस मी अर्धा किलो घेतलंय. कारण की दुसरी ऑलरेडी थोडीशी आहे. त्यामुळे मी
तूर डाळ आता मी अर्धा किलो घेतले, नाहीतर मी पाव किलोच घेते. आता गेल्या महिन्यात माझी संपलेली आहे, त्यामुळे मी ह्या महिन्यात मी अर्धा किलो घेतलेली आहे. असं मी करते. अगर गेल्या महिन्यात माझा जर जो जो सामान संपलेला आहे ना, ते ह्या महिन्यात थोडासा मी जास्त घेते. आणि मूग डाळ ही पाव किलो आहे. आता गेल्या महिन्याची माझ्याकडे आहे म्हणून मी आता ह्या महिन्यात मी पाव किलो घेते. आणि जास्त माझ्या घरात मूग डाळ तूर डाळ खात नाही, त्यामुळे मी ह्या डाळी जास्त घेत नाही. माझी मसूरची डाळच जास्त असते 1.5 किलो, आणि ती मला लागते महिनाभर, त्यामुळे मी ती जास्त घेते. त्यातूनच ती राहते, पण एवढी काही 1.5 किलो संपत नाही, तर ती मी ठेवते. तूर डाळ मूग डाळ माझ्या घरात जास्त खात नाही, त्यामुळे जेवढं आपल्या घरामध्ये जे लोक खात नाही ना, तर ते सामान घेऊन काहीच फायदा नाही. तर मी त्यासाठी मग मी कमी करते. तर हे मी पाव पाव किलोच घेते. परत धना पावडर तर महिन्याच्या महिन्यालाच लागतं. धना पावडर, परत लाल मिरची पावडर हे मला लागतंच, त्यामुळे हे मी अर्धा किलो घेऊनच ठेवते. कारण सारखं सारखं जरा जरा गोष्टीसाठी दुकानामध्ये जायला नाही आवडत. आणि आपला किराणा माल सगळा घरामध्ये भरलेला असेल ना, तर आपल्याला महिन्याला बघा, किराणा माल सगळा जर एकदम भरला ना आपण, तर आपले पैसे पण बचत होतात तेवढेच. कारण की आपण सारखं जरा जरा गोष्टीसाठी आपण दुकानात जातो ना, तर ते दुप्पट पैसे खर्च होतात. दुप्पट होतात खर्च. त्यामुळे एकदाच आपण सामान भरायचा. आणि साबण मी महिन्याला 15 भरते. बरोबर 15 भरले की बराबर माझा महिना होतो साबणामध्ये. तर मी साबण 15 भरते. तर गूळ आहे ना, मला महिन्याला लागतंच. माझ्या एका कामासाठी मला तो घ्यावा लागतं, खायला लागतं. त्यामुळे गूळ हा माझ्या प्रत्येक महिन्यामध्ये असतोच. तो पण जास्त, आता ह्यावेळेस जास्त आहे जरा, कारण की गूळ मला लागतो, त्यामुळे गूळ मी घेते किराणा मालामध्ये. परत बेसन सुद्धा लागतं किराणा मालामध्ये. तर ह्यावेळेस मी सोयाबीन सुद्धा आणलेली आहे, कारण की गेल्या महिन्यात जर माझा एक्स्ट्राचं सामान असेल, तर एक्स्ट्राचं सामान म्हणजे जो सामान असेल त्याच्यानंतर मग दुसऱ्या महिन्यात मी असं काहीतरी वेगळं घेते. त्याच्यानंतर राई, जिरा, मोहरी वगैरे आणि कोलगेट आपल्याला लागतं. परत गरम मसाला, खडा मसाला, कांदा लसूण मसाला, असे छोट्या 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 वस्तू माझे 3,500 मध्ये मी कंप्लीट करते. सगळंच लागतं मला, मी सगळंच घेते. कारण की छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला दुकानामध्ये जायला आवडत नाही, त्यामुळे 3,500 पर्यंत माझा घर खर्च असतो. त्याच्यानंतर 2,500 रुपये असंच ठेवते, कारण की आपल्याला भाजीपाला सुद्धा बघावं लागतं. नुसतं घरामध्ये खर्च करायचा असं नाही, भाजीपाला सुद्धा घ्यायचा असतं. नंतर कांदा बटाटा जो काय आपल्याला लागतं, तो त्याच्यासाठी पण पैसे लागतात. तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळे पैसे काढावे लागतात. असं एकदम आवाढावा खर्च करून चालत नाही. महिन्याचं 10 किंवा 11 तारखेला जर सामान भरला ना किराणा माल, तर माझ्या एंडिंग पर्यंत हातामध्ये थोडेफार तरी पैसे राहतात. असं नाही की एकदम काहीच नाही राहत, असं नाही. काय काय जणांचं असं होतं की एंडिंग पर्यंत त्यांच्या हातामध्ये काहीच पैसे राहत नाही. असे पण काय काय जणी आहेत. तर मी असं करून देत नाही. एंडिंग पर्यंत माझ्या हातामध्ये पैसे राहायला पाहिजेत, असं करते मी. घरामध्ये बघून जाणार काय आहे काय नाही आहे. जर तोच सामान जर थोडासा असेल, तर जे किराणा मालामध्ये जे ह्या महिन्यामध्ये मी थोडासा तो कमी भरते, असं करते. त्याच्यातून थोडीशी आपली बचत सुद्धा होतेच. तरी करा तुम्ही आणि त्याच्यामध्ये लिहून ठेवा आणि बघा काय फरक पडतोय ते. घर खर्चावरती किती पैसे खर्च करायचे, किती नाही करायचे, तर तुम्ही अशी डायरी बनवू शकता आणि त्याच्यामध्ये लिहू शकता. मी ही माझी डायरी अशी मी लिहूनच ठेवले. तर मी त्यानुसारच चालते, त्यानुसारच करते. आता मी माझं सांगितलं, कारण की मी जेवढं ह्याच्यामध्ये खर्च करते तेवढाच मी सांगितलंय, कारण मी एवढंच करू शकते. ह्याच्या व्यतिरिक्त मला दुसरे पण पैसे साठवायला लागतात, दुसऱ्या कामासाठी पण असतात. तर घर खर्चासाठी तर मी एवढे 3.5 आकडा माझा फिक्स आहे, ते तर नाही परवडत. आणि आपले इतर सुद्धा खर्च असतात. नुसतं असं नाही की घरामध्येच खर्च करायचा आहे, अजून सुद्धा पैसे दुसरीकडे भरायचे असतात, त्याच्यासाठी सुद्धा पैसे ठेवावे लागतात. नुसतं असं नाही की आपण नुसतं पैसे आपल्या हातामध्ये आले तर आपण हे घेऊया ते घेऊया असं करून नाही चालत. बचत खूप महत्वाची आहे, कारण की बचत शिवाय काय नाही. आता आपल्याला समजत नाही, पण नंतर जी वेळ येते ना, तेव्हा समजतं की आपल्याला पण बजेट करायला हवी होती, असं नंतर वाटतं. त्यामुळे जेवढे तेवढं माझ्या मी 6,000 मध्ये मला जेवढं होतं तेवढं मी करते, त्याच्या व्यतिरिक्त नाही करत. कारण आपल्याला दुसरे पण
ह्याचे पैसे लोन वगैरे घेतलेले आहेत, नाही तर घरासाठी, नाही तर कशासाठी दागिने एक बनवायचा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा पैसे लागतात. तर त्याच्यासाठी सुद्धा पैसे असं वेगळे काढावे लागतात. असं नाही की घरामध्ये सगळा पैसा खर्च करायचा आहे. तर माझा एकूण खर्च असा ₹6,000 मी महिन्याला काढते. याच्या व्यतिरिक्त काढत नाही. हा माझा बजेट आहे. आता घर खर्च जर नियंत्रणामध्ये ठेवलं ना, तर बजेट सुद्धा नियंत्रणामध्ये येतं आपलं. तर इकडे आज आत्ता हातामध्ये पैसे आलेत माझे महिन्याच्या महिन्याला हातामध्ये पैसे येतायत. तर मी आता सुरुवातीलाच मी हे कपडे घेते, मी ते कपडे घेते, मी हे घेते, मी ते घेते. असं जर केलं, तर एंडिंगपर्यंत हातामध्ये काहीच पैसे उरत नाही. तर मी माझा घर खर्च कसा चालवते हे तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर ह्याच्यातून काही आयडिया मिळाली असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि